दरवर्षीप्रमाणे होत असते। त्याही स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रभर भारतभर सुरू असते। सर्वाधिक मोठा रेकॉर्ड 1,28,000 प्रेक्षकांचा ऑनलाईन व्ह्यूअर्सचा आपण त्याच स्पर्धेमध्ये केला होता रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मागील वर्षी। पहिले षटक, पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, अंपायरचा इशारा वाईड बॉलने सुरुवात झाली आहे। खातं उघडलं जात आहे। भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंडचं 1 धाव स्कोर बोर्डवर। कर्णधार विशाल शहा, स्ट्रायकिंग एंडला ओमकार, नॉन स्ट्रायकिंग एंडला एक घनसोलीचा तर एक दिवा नवी मुंबईचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। सूरजचा हा बॉल पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला, वळण घेतलं, बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने। तिथे क्षेत्ररक्षक जातोय, पडतोय, धडपडतोय, बॉल अडवतोय, तोपर्यंत धावा मिळताना दिसतील 3 धावा विशालच्या खात्यामध्ये। त्याचं खातं उघडलं जातंय। टीमची धावसंख्या 4। हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर। या बॉलचा सूरज पहिलं षटक हाताळतोय। सूरज जुवाटकर, पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि त्याला लॉंग लेगला पाठवलंय। कव्हर ड्राईव्ह इथे करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण, ओमीचं खातं उघडलंय। सध्या भरपूर चर्चेमध्ये हा खेळाडू आहे। सांगेम प्रीमियर लीग मध्ये धडाकेबाज खेळ त्याने दाखवला। महाबळेश्वरमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेला शतक त्याने ठोकलं, माथेरानमध्ये माफ करा, तेव्हापासून चर्चेमध्ये हा खेळाडू ओमी प्रकाश केनी फ्रॉम दिवा गाव नवी मुंबई आणि विशाल शहा त्याच्या बरोबरीने। फुलर लेनचा बॉल स्वीप केलाय, डीप मध्ये फिल्डर प्रेक्षक बनून राहिला असला तरी बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार। अकरा धावा फलकावर लागल्यात। 11 विदाउट लॉस। टीम भैराई देवी मैत्री पॅकर्सची सुरुवात चांगली झाली आहे मोंड संघाची या मॅच मध्ये। 11 धावा, त्याच्यामध्ये विशालच्या बॅटमधून षटकार, टीमचा कॅप्टन। आणखीन एक मोठा धमाका स्क्वेअर लेगला उडवलाय, पिकअप शॉट, बॉल सीमारेषा पलीकडे येतोय, बॅक टू बॅक दुसरा षटकार। आहे भवानी कॉम्प्लेक्सच्या मेन गेटच्या समोर ज्या प्रेक्षकांनी बाईक्स लावलेल्या आहेत, 2 व्हीलर गाड्या लावलेल्या आहेत, त्या त्वरित उठवायच्या आहेत। भवानी कॉम्प्लेक्सच्या मेन गेटच्या समोर ज्या 2 व्हीलर बाईक्स लावलेल्या आहेत त्या त्वरित उठवायच्या आहेत आपण। धन्यवाद। 17 धावा फलकावर लागल्यात। काय फलंदाजी करतोय, बॅटचा स्विंग तो देखील फिरला, दे घुमा के षटकार विशाल शहाच्या बॅटमधून। 17 धावा स्कोर बोर्डवर। सूरज महागडे षटक। आणखीन एक पुल, डीप मिड विकेट आहे, बॉल सीमारेषा पलीकडे प्रेक्षकांमध्ये विशाल शहाच्या बॅटमधून सलग तिसरा षटकार। तीन षटकार, टीमची धावसंख्या 23। महागड षटक पहिल्याच ओव्हरमध्ये खरपूस समाचार घेतलाय सूरजचा। पुढे टाकलाय बॉल, कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना डॉट बॉल ने पहिलं या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23 धावा, 23 आफ्टर फर्स्ट ओव्हर। तर पहिलं षटक संपलंय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा। या पण ऐकूया डीजे सुरभीचं एक चांगलं संगीत। एस डीजे।
थँक्यू डीजे, थँक्यू. बरोबर दिरबा अँब्युलन्स जामसंडे यांच्या माध्यमातून आपल्याला मोफत सेवा अँब्युलन्स इथे पुरवण्यात आलेली आहेत. तेजस नितीन देशपांडे यांचं देखील आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. एक चांगली सेवा ते या स्पर्धेसाठी देत आहेत. कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास अँब्युलन्सची व्यवस्था दिरबा अँब्युलन्स जामसंडे च्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तेजस नितीन देशपांडे यांचा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. ती अँब्युलन्स आता बरोबर आमच्या मुख्य स्टेजच्या उजव्या बाजूला आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे. 10 रुपयाचं कुपन तुम्हाला घ्यायचंय. 10 रुपयाच्या कुपन मध्ये रोज रात्री एक भाग्यवान विजेत्याला स्मार्ट वॉच इथे दिली जाते. ते देखील उजव्या बाजूला स्टेजच्या तुम्हाला प्राप्त होईल. शॉर्ट बॉल पुल केलाय, हवेत आहे, फिल्डर खाली, झेल पकडला गेलाय, फलंदाज आउट होतोय ओमिकेने. ज्या खेळपट्टीवर तुम्ही ही स्पर्धा खेळताय, जरी सिमेंट ट्रॅक असला, सिमेंटची ही खेळपट्टी असली तरी देखील दिरबाई पेंटिंग आर्टच्या माध्यमातून ही खेळपट्टी रंगवलेली आहे. रंगराकोटी या खेळपट्टीची केलेली आहे. दिनेश पाटकर यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही इथे व्यक्त करतोय, ज्यांनी ही खेळपट्टी रंगवली आहे. अगदी लाल गुलाबी रंगामध्ये ही खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. दिरबाई पेंटिंग आर्ट, दिनेश पाटकर यांचं मनपूर्वक आभार. टीमची धावसंख्या 23, एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज भावेश नाईक मैदानामध्ये आलाय. भावेश फलंदाजीसाठी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कट करायचा होता परंतु सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ओहो, आणखीन एक चांगला झेल शॉर्ट कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. प्रशांत भाबलचं फलंदाज बाद. तेजसचं कौतुक करायला पाहिजे. मागच्या मॅच मध्ये देखील याच तेजसने चांगली कामगिरी केली होती. 3 विकेट घेतल्या होत्या 10 धावा खर्च करत असताना, आणि याही मॅच मध्ये तेजसने 2 विकेट ओव्हर मध्ये घेतल्यात. नवीन फलंदाज लतेश साळगावकर. लतेश साळगावकर ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हरला यावेळेला बॉल हातातून निसटतोय. लतेशच्या खात्यामध्ये भर खातं उघडलंय. टीमची धावसंख्या सिंगलने 25 धावा. साळगावकर देखील फेमस आडनाव आहे. चित्रपटांमध्ये नेहमीच आपण हे आडनाव पाहतो, ऐकतोच, आणि जास्तीत जास्त पोलिसांचंच आडनाव असतं साळगावकर चित्रपटांमध्ये. हे नसावेत, कारण 5 दिवस इथे थांबायचंय.
लतेश साळगावकर, विशाल शाह, तुम्ही पाहिले असतील चित्रपटामध्ये आडनाव असतात साळगावकर. पांडुरंग साळगावकर हे देखील मोठं फेमस नाव क्रिकेटमधलं. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलाय, कव्हर पॉइंटच्या दरम्यान डीप मध्ये फिल्डर येतोय, तोपर्यंत एक धाव मिळेल. विशाल शहा कलात्मक फटके मारतो, अंडरआर्म क्रिकेट चांगला खेळतो. विशाल शहाने TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, मिस्टर GTC जलपेश भोईर यांची ती स्पर्धा तीही गाजवलेली आहे एक काळ. त्याच्यामुळे दुसरं षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या 26, 26 धावा. फरहान खान यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रशांत भाबलसाठी मागच्या कॅचसाठी चांगला झेल त्यांनी मगाशी टिपला. 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आडव्या बॅटने खेळायचा होता, स्लॉग हिट करायचा होता, बीट करून बॉल लतेशला गेला. विकेट कीपरच्या हातामध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 13ची सरासरी गाठली आहे. फलंदाजी करत असताना भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड या संघाची धावसंख्या आहे 26ला 2. ऐकूया DJ सुरभीचं एक चांगलं संगीत. ओव्हरचा खेळ संपलाय. 5-5 षटकांच्या लढती आता सुरू झालेल्या आहेत. पहिले 2 सामने 6-6 षटकांचे असतात. उद्या ग्रुप C खेळवला जाईल या स्पर्धेमध्ये. बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा एक चांगला पंच, बॉल थोडासा खाली राहतोय, बॅटच्या मधोमध लागतोय, चांगला आवाज येतोय. 2 धावा इथे मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट खूपच लाजवाब. 2 धावा विशालच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28, 28. तिसरं षटक सध्या मार्गस्थ तुम्ही पाहताय. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी, क्रिकेटचा आनंद देणारी स्पर्धा. 22 वर्षाची परंपरा, मेहनत, प्रतिष्ठा. खोलवर टप्प्याचा बॉल चांगला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. लॉंग ऑफ मध्ये खराब क्षेत्ररक्षण, बॉल पायाने ढकललाय. 2 धावा इथे मिळतील. पुन्हा एकदा फलंदाज विशालला. टीमची धावसंख्या 30 वर. 30 धावा फलकावर लागल्यात. गाभित समाजातील सर्व खेळाडू एकत्रित येऊन सध्या खेळताना दिसतात. गाभित स्पोर्ट्स मुंबई या संघाच्या दरम्यान, आणि त्यांनी एक चांगला संघ बांधलाय. चांगलं क्रिकेट ते मुंबई परिसरामध्ये खेळतात. 15-16 स्पर्धा त्यांच्याही होत असतात. तिथेही चांगलं क्रिकेट खेळलं जातं. बॅटची कडा घेतली आहे. फाईन लेग खाली येतोय, झेल पकडला जाईल. विशालची विकेट मिळवली आहे निहालने. आउट होतोय विशाल शाह. त्याने धावा केल्या 9 चेंडूमध्ये 26. या स्पर्धेमध्ये 4 संघ खेळताना दिसतील. ग्रुप C मध्ये हे 4 संघ असतील. त्याच्यामध्ये मिसबा हॉलिडेज कातळी विरुद्ध मुंबई धमाका, त्यानंतर बांदेश्वर बांदा विरुद्ध साकिब 11 विजयदुर्ग. हे 4 संघ उद्या इन ऍक्शन असतील ग्रुप C मध्ये. मिसबा हॉलिडेज कातळी विरुद्ध मुंबई धमाका, बांदेश्वर बांदा विरुद्ध साकिब 11 विजयदुर्ग. हे 4 संघ उद्या खेळतील. उद्या देखील 4 वाजता ही स्पर्धा सुरू केली जाईल. त्यामुळे सर्व टीम्सने याची नोंद घ्यायची आहे.
निहालचा हा बॉल चांगल्या टप्प्यावर. त्याचबरोबर देवगड पोलीस स्टेशनचे देखील आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. आमचे सर्वच पोलीस बांधव ज्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल देवगड पोलीस स्टेशनचं देखील मनपूर्वक आभार. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. 30ला 3 अशी परिस्थिती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक डॉट बॉल इथे येतोय. चांगलं षटक निहालचं. आतापर्यंत गोलंदाजी करत असताना बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतोय निहाल घाटवळ. या ओव्हरमध्ये त्याने फक्त धावा खर्च केल्या. 4 विकेट घेतलीये. 1 शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक असेल. 30 धावा फलकावर लागल्यात. पुढचा बॉल. बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये निघून जातोय बॉल. थर्ड मॅनला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. गाभित समाज म्हटल्यानंतर हा समाज कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या परिसरामध्ये तुम्हाला सातत्याने आढळतो. त्यांची संस्कृती वेगळी आहे आणि आपण पाहतो नेहमीच गाभित या क्षत्रिय आरमार घराण्याची वस्ती प्रामुख्याने किल्ला, समुद्र, खाडीच्या आजूबाजूला या समाजाची वस्ती असते. रत्नागिरीचा किल्ला, जुवे जैतापूर, विजयदुर्ग, देवगड किल्ला, तारामुंबरी, मीठमुंबरी, आचरे, सर्जेकोट, वेंगुर्ले, उभादांडा, शिरोडा, आरोंदा, केरा, तेरेखोल या परिसरात गाभित समाज लोकांच्या वस्त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर आता या गाभित समाजातली मुलं मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मासेमारी जरी प्रमुख व्यवसाय असला तरी देखील या समाजातली मुलं खूप चांगलं कार्य मुंबई परिसरामध्ये देखील करतात. स्लॉक स्वीप. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे तिथे आणि तो बनेल प्रेक्षक. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय षटकार. स्वीप इथे पाहायला मिळतो. कोणत्याही परिस्थितीत समाधान मानणारा हा वर्ग आहे गाभित समाज म्हटल्यानंतर. सतत कष्ट करणारा वर्ग, पराक्रमी, स्वाभिमानी, एकमेकांवर विश्वास करणारा हा वर्ग, हा समाज, अडीअडचणींना धावून येणारा समाज म्हणजेच आपला गाभित समाज. आणि ते खेळाडू इथे खेळतात. आणखीन एक मोठा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत मिडविकेट मधून. धावत येत असताना चांगला झेल तिथे टिपलाय. जयदेवने फलंदाज बाद. गाभित समाजाचा होता. नवीन आलाय तो देखील गाभित समाजाचा आहे. मी मगाशी म्हणून तर उल्लेख केला. गाभित समाजात हिंदू धर्माचं देखील पालन मोठ्या प्रमाणात होतं. अनेक जण वारकरी संप्रदायाचे अनुयायी देखील आहेत. पंढरीची आषाढी कार्तिकी वारी होत असते. काही घराण्यात रामदास पंतांची उपासना देखील चालते. आणि त्याच्यामुळे हा समाज आणि हे जे जे सर्व समाजातील आपले बांधव आहेत ते खूप कष्ट करतात. कष्टकरी आहेत, स्वाभिमानी आहेत, जिद्दी आहेत. समुद्राशी लढाई नेहमीच त्यांची असते. ऊन, वारा, पाऊस, हिवाळा, वादळ या सर्व गोष्टीत ते नेहमीच कार्यतत्परतेने मासेमारी करत असतात. अनेक खलाशी आमचे मित्र या परिसरातले आहेत. समुद्राची वारी नेहमीच करून आणतात मला दरवर्षी. उद्या देखील चाललोय. त्यामध्ये राहुल, राजा आणि आमचे सर्वच मित्र, त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार. आणखीन एक विकेट इथे मिळेल. सलग 2 बॉलवर 2 विकेट आणि झेल घेतलाय. आता कुणालने फलंदाज आउट.
सलग 2 बॉलवर 2 विकेट तेजस. 4 विकेट तेजस सादियाने घेतल्यात. मागच्या मॅच मध्ये 3 विकेट म्हणजे आतापर्यंत 7 विकेट घेणारा गोलंदाज तेजस सादिया ठरलाय. 5 पूर्ण करेल का? 5वी विकेट तो घेईल का? 5वी विकेट घेण्याचा जर कारनामा त्याने केला तर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिला गोलंदाज ठरेल ज्याने 5 पूर्ण केलाय. हॅट्रिक देखील तो घेऊ शकतो कारण आता 2 विकेट त्याने सलग घेतल्यात. अजूनही या स्पर्धेमध्ये हॅट्रिक आलेली नाहीये विकेटची आणि हॅट्रिक विकेटचीच असते. 2 बॉलवर 2 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. पाहूया हॅट्रिक तो पूर्ण करतोय का. पुढचा बॉल आशिष पाटील साठी. हॅट्रिक बॉल. सन्मान दिला. हलक्या हाताने ढकललाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करायला पाहिजे आणि इथे मात्र यष्ट्यांचा वेध. आउट होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते संघाला आणि इथे मात्र 6वा धक्का बसतोय टीम भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंडला. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या 23. त्याच्यानंतर तेजसने पुन्हा एकदा पुनरागमन केलं. 3 धावा 2 विकेट घेतल्या. त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये देखील निहालने बेहाल केलं फलंदाजांना, दबाव निर्माण केला आणि या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा तेजस ची चांगली कामगिरी. आउट झाल्या आशिष. रनआउट. त्याला माहित होतं तो सलग धावत सुटला डगआउटच्या दिशेने. कोकण कन्या एक्सप्रेस सारखा. 40-6. बॉल थोडासा बाहेर पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. 5 पूर्ण करेल का तेजस. नावात तेज आहे. गोलंदाजीमध्ये देखील तीच तेजोमयता आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल. 5 पूर्ण होईल का. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न. अंपायरकडे हलकीशी अपील. ओव्हरची होते समाप्ती. गोलंदाजी आवडली असेल तेजस्वी तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. 2 ओव्हरमध्ये 9 धावा. 4 विकेट त्याने घेतल्यात. खेळाडू आउट झाले. विशाल ओमी केनी. त्याच्यानंतर दबाव बनत गेला या टीमवर. भावेश नाईक आउट झाला. त्यानंतर आपण पाहिलंय फलंदाज आशिष देखील आउट झाला. परंतु जे इतर खेळाडू आहेत, जे महत्वाचे खेळाडू या टीम मध्ये, तेही धावा करत नाहीयेत. 23 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात आणि एका पाठोपाठ एक धक्के बसलेत. 6 आउट झालेत. 50 धावा तरी करायला पाहिजे 5 ओव्हरमध्ये. 50 हा फायटिंग आकडा पूर्ण करावा लागेल. या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 धावांचा शोध घ्यावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. शेवटचं षटक टाकण्यासाठी जयदेव शेवटचं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. जयदेव केळुस्कर. जयदेव यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. चांगले गोलंदाज आहेत आणि तोच अनुभव पणाला लावावा लागेल लास्ट ओव्हरमध्ये. शॉर्ट बॉल. हवेत खेळलाय. पूल करत असताना जयदेव झेल खाली. कॅच ड्रॉप आणि फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला घसरलाय. इथे 1 धाव मिळेल पहिल्याच बॉलवर. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 41. या 5 बॉलमध्ये 10 धावांचा शोध घेणं गरजेचं आहे. अमोल कांगणे स्ट्रायकिंग एंडला. या खेळाडूकडून अपेक्षा आहे याच्या बॅटमधून धावा पाहिजे. टीमला प्रयत्न करावा लागेल. समोर जयदेव आहे. अनुभव त्याच्याकडे ठासून भरलाय. तो अनुभव पणाला लावत असताना पुढचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर. हुक केलाय. फाईन लेग खाली येतोय. आउट होईल अमोल कांगणे. 7वी विकेट तिथे गमावली आहे. चांगला झेल टिपलाय
निशांतने. अंगणे परतलाय. शॉर्ट बॉलचा वापर करत असताना जयदेव या खेळपट्टीवर चांगलाच उसळलेला बॉल. हुक शॉट मागे फाईन लेग मध्ये निषाद होता. कोणती चूक केलेली नाहीये निषादने. विकेट मिळाली आहे. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. टीम भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड. नवीन फलंदाज अतुल आलाय. नवीन फलंदाज अतुल मासे. जयदेव चांगली गोलंदाजी करत असताना 41 धावा, 7 फलंदाज बाद. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय शॉर्ट कव्हरला. धाव इथे कंप्लीट केली जाईल. सिंगल मिळते अतुलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 42. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकांची लढत. जो संघ जिंकेल तो पुढील मॅच मध्ये खेळताना दिसेल श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे या टीमच्या विरोधात. आणि नेक्स्ट मॅच मधून जो संघ जिंकेल तो सीबर्ड रेडीच्या विरुद्ध खेळताना दिसेल. आज देखील 6 सामने होतील. लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय. फुल टॉस होता. फुलर लेनचा बॉल. एक चोरटी धाव इथे पूर्ण होईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय, परंतु एकच धाव मिळताना दिसेल. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या डबलने पुढे जाते. धावा झाल्या 44. 44. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. पहिल्या डावातला 44. लॉस ऑफ 7 विकेट. 7 फलंदाज बाद. भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. अतुलला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. फक्त आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मागचा सामना प्रचंड उत्साहवर्धक चांगला रंगला. शेवटच्या बॉल पर्यंत महेंद्र मागेने काय फलंदाजी केली. 5 षटकार मारले. 32 धावा केल्या. तो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू ठरला. त्याच्या अगोदर बंटी बद्रिके ने 32 केल्या. पहिल्या मॅच मध्ये प्रथमेश गोसावी याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय. ओहो, मोठा फटका. प्रॉपर टायमिंग. अतुलच्या बॅट मधून बॉल गेलाय दूर. षटकार. थँक्यू डीचे. नाव अतुल. बॉलला केले गुल. सीमारेषा पलीकडे 6 धावा मिळतात. 50 अप. अर्धशतक पूर्ण झालंय. या धावसंख्येकडे आपण चर्चा करत होतो. जी धावसंख्या महत्वाची वाटते 5 ओव्हर मध्ये, तिथपर्यंत आता पोहोचवलंय. शेवटचा बॉल खूप महत्वाचा बॉल. टीमची धावसंख्या 50. 7 फलंदाज बाद. जयदेव फुल टॉस होता. गॅप मध्ये खेळतोय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि त्याने हा झेल टिपलाय. अतुल आउट. 8वा धक्का बसतोय भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंडला. आणि आता दुसऱ्या डावामध्ये धावा करायच्या आहेत 51. गाबी स्पोर्ट्स मुंबईला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेला गाबी स्पोर्ट्स मुंबई हा संघ मैदानामध्ये उतरेल, समालोचन कक्षामध्ये होईल बदल. या आपण ऐकूया मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर आपल्या महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, जुन्नर भूषण चंदू शेट्टे यांचा आवाज. धन्यवाद.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा म्हणून आनंदवाडीचा उल्लेख आवर्जून केला जातो आणि आज स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्याच रात्रीतील एक महत्त्वाचा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड आणि दुसऱ्या बाजूला गाबी स्पोर्ट्स मुंबई यांच्यातील ही मॅच आहे. पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर मोंड संघाने पहिली बॅटिंग केली. धावा जर पाहिल्या तर 50 केल्यात. 51 धावांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर आमचे सगळे पुरस्कर्ते आहेत त्यांचाही इकडे उल्लेख आवर्जून केला जातोय आणि तो करणं देखील क्रमप्राप्त आहे. तसंच वसंत विजय बाळा कोळंबकर यांच्या हॉटेलचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू, कारण शाकाहारी म्हणा मांसाहारी म्हणा, कारण मी स्वतः शाकाहारी असल्याने आवर्जून शाकाहारीचा उल्लेख करतो. या दोन्ही प्रकारचं उत्तम प्रतीचं मात्र जेवण तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं आणि आमचे सगळे मग प्रतीक स्पोर्ट्स असेल, समर्थ स्पोर्ट्स असेल, हे सगळे जे आमचे पुरस्कर्ते आहेत त्यांनी tenniscricket.in या सगळ्यांच्या देखील आपण या ठिकाणी जाहिरात देखील पाहतोय. कुलस्वामिनी कृषी विकास सेवा केंद्र कुणकेश्वर त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. GNP त्याचबरोबरने वसंत विजय ज्यांचा उल्लेख आम्ही आताच केला, बाळा कोळंबकर, ट्रेडेक्स, तर हे सगळे पुरस्कर्ते देखील त्यांचा उल्लेख आम्ही या ठिकाणी जरूर करत आहोत. जाऊयात एका महत्वाच्या मॅचकडे, खेलो मेरेसे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 51चा पाठलाग करायचा आणि गाबी स्पोर्ट्स मुंबई संघासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं मिळते. एका बाजूला अजित बानकर आणि जोडीला जर पाहिलं तर निषाद हिरनाईक. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. इकडे जर पाहिलं तर जरी मुंबईला असतात गावाकडे यांचं लक्ष असतं आणि गावच्या टीम मुंबईमध्ये एकत्रित खेळताना पाहायला मिळतात. जाऊयात मॅचच्या दिशेने. 51ची आवश्यकता. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी होता, यशस्वी नाही झाला आणि डॉट बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळते या ठिकाणी ती म्हणजे भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड संघाची. गोलंदाजीसाठी आले ते विशाल. तुषार बर्गे यांना बॉलिंगसाठी पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. हो यावेळेला आणखीन एक चेंडू जो मात्र डॉट येईल, निर्धाव येईल, ऑप्शनच्या बाहेर टाकला, वेगात होता थोडासा, फुटवर्क अपुरं राहिलं, डॉट बॉल येईल. 51 तशी मोठी धावसंख्या नाहीये 5 षटकांमध्ये, परंतु दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत आणि त्यामुळे प्रयत्न मात्र दोघेही करणार आहेत. एक टोलावण्याचा प्रयत्न करेल, एक थांबवण्याचा प्रयत्न करेल. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येने मात्र सुरुवात होते तिकडे थोडीशी मिक्स फील्ड, परंतु एका धावेने धावसंख्या सुरुवात होते. आनंदवाडीचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक आवर्जून या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. 22 वर्ष याच मातीमध्ये क्रिकेटचा हा सोहळा रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रेक्षक देखील बेधुंद होतात हे क्रिकेट पाहताना. टेनिस क्रिकेट आहे हे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा टायमिंग प्रॉपर नाही झालं, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलेला आहे. निषाद आणि अजित या जोडीला मात्र इकडे आता प्रयत्न करायचे आहेत. क्रिकेटमध्ये कोणतंच लक्ष मोठंही नसतं आणि छोटंही नसतं, म्हणजे ही मॅच 50-50 आहे. थांबवलंही जाऊ शकतं आणि धावा होऊही शकतात, परंतु प्रयत्न दोघांनाही करायचे. म्हणजे एकाला थांबवण्यासाठी दुसऱ्याला चांगली गोलंदाजी करायची आहे आणि एकाला टोलावण्यासाठी चांगली बॅटिंग देखील करायची आहे. पॅक फुटला जात, पॉइंटला खेळायचं होतं, पुन्हा एकदा बॉलने गुंगारा दिलाय बॅटला. तुषार, चांगली गोलंदाजी तुषार बर्गे करताना पाहायला मिळत आहेत. या षटकात 3 चेंडू निर्धाव टाकलेत त्यांनी. 51चा पाठलाग करायचा आहे, तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. पोलार्ड या नावाने देखील ओळखले जातात अजित बानकर. यावेळेला आक्रमण केलंय, आता मात्र चांगला स्ट्रोक आलाय जरूर, परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काय तत्परता त्या ठिकाणी दाखवली यष्टीरक्षकांनी, कौतुक करावं लागेल. थोडीशी जास्तच घाई झाली तिकडे, विकेट येते.
मिळत आहेत 4 षटकांमध्ये अजूनही 48 करायच्या आहेत, परंतु कुणाल जुवाटकर दाखल झालेत. निषाद यांच्या जोडीला प्रयत्न करावे लागतील. या स्पर्धेसाठी लागणारे जे सर्व चेंडू आहेत फुलटॉस या कंपनीचे देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक सन्माननीय तेजसजी मामगाडी या साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तेजसजी आपले आनंदवाडी ग्रामस्थांच्या वतीने आणि आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून मनापासून आभार. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी या गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर येताना पाहायला मिळतात आता हेमंत पवार येताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पहिल्या षटकात धावा नाही आल्या म्हणून हार मानून चालणार नाहीये. प्रयत्न मात्र या ठिकाणी गाबी स्पोर्ट्स मुंबईलाही करावे लागणार आहे. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर चांगली कामगिरी पहिल्या षटकात मोंड संघाकडून झाली आहे. बहिराई देवी मैत्री पॅकर्स मोंड, माधवीताई पांडुरंग मोंडकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील एक महत्वाचा सामना. यावेळेला फुलटॉस बॉल मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले, परंतु एक धाव तिकडे येताना पाहायला मिळते. धावसंख्या 4 वर जाईल. काही षटकारांची गरज आहे, काही चौकारांची गरज आहे, काही सिंगलची गरज आहे, काही डबलची गरज आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचे फटके खेळावे लागतील. केवळ बॅट फिरून होईल का? नाही. बॉलचा अंदाज घ्यावा लागेल. बॉलला योग्य ठिकाणी पाठवावं लागणार आहे. लेग बायच्या स्वरूपातील एक धाव इकडे येताना पाहायला मिळते. 4 धावा होत आहेत. अशा प्रकारच्या स्पर्धा नक्कीच आवर्जून प्रेक्षक पाहत असतात, ज्यामध्ये अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील खेळाडू या अग्रमानांकित स्पर्धेमध्ये खेळतोय, म्हणून त्यांचे चाहते देखील रात्रभर जागत असतात अशा स्पर्धांमध्ये. आनंदवाडी यावेळेला बॅकफुटला गेले. बॉलला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न. निघालाय बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि होतोय सीमा रेषा पार. चौकार. परिसरामध्ये बंडू म्हणा, कांजूर म्हणा, या परिसरामध्ये देखील सातत्याने स्पर्धाही आम्ही पाहतो. परिवार सोसायटी ग्राउंड कांजूरमार्गला देखील. ओहो, इकडे थोडासा पुढेच बॉल केला होता. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कुणाल यांनी जरूर केला, परंतु एक धाव बाईच्या स्वरूपात त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. प्रयत्न दोघांनाही करायचे. विविध रंगाची म्हणजे प्रत्येक टीमचे टी शर्टचे किट्स आहेत ते लक्ष वेधून घेत आहेत. खेळपट्टी अगदी जरी सिमेंटची असेल तिला रंगरंगोटी केलेली आहे तेही लक्ष वेधून घेत आहे. मुख्य मंच लक्ष वेधून घेतोय. मोटरसायकल बाईक लक्ष वेधून घेते. ट्रॉफी लक्ष वेधून घेत आहेत. प्रेक्षक गॅलरी लक्ष वेधून घेत आहेत. प्रेक्षकही लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. आयोजकही लक्ष वेधून घेत आहेत. यावेळेला बॉलला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. हातातून बॉल सुटला जरूर, परंतु तिकडे एका धावीने धावसंख्या पुढे जाईल. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 51चा पाठला. कुणाल आणि निषाद आज काहीतरी करायचंय, बेस्ट करायचंय. एक अशा संधी सारखी मिळत नसतात, म्हणजे दोन्ही संघाला, मोंड संघाला देखील आणि मुंबई संघाला देखील प्रयत्न तर करायचेच आहेत. यावेळेला बॅटची कडा प्रॉपर टायमिंग पुन्हा एकदा नाही झालं, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा धावसंख्या 11 वर, एका धावेने पुढे जात असताना 11 वर जाते. दुसरी ओव्हर सुरू असताना 51चा पाठलाग करायचा आहे. गाबी स्पोर्ट्स मुंबई सगळ्या समाजातील प्रत्येकाने छोटा हिस्सा याचा घेतलाय आणि आपल्या समाजाची जशा मुंबईला मॅचेस होतात, इतर ठिकाणी स्पर्धा होतात, त्यातील एक खेळाडू घेऊन आपल्या असोसिएशनचा एखादा संघ का नसावा हा विचार पुढे आला. इकडे फुलटॉस, परंतु पुन्हा टायमिंग प्रॉपर नाही झालं. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येताना पाहिला मिळतं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बघता 2 षटकांचा खेळ संपतोय. 51चा पाठलाग करायचा होता आणि धावसंख्या झाली आहे 12. 18 चेंडूमध्ये अजूनही 39 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. डीजे या. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 विकेट माघारी परतलेली आहे, परंतु अजूनही 3 षटकं बाकी आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा निषादला करायची आहे, कुणालला करायची आहे. इकडे जर पाहिलं तर थोडीशी पकड मात्र या ठिकाणी महिराई देवी मैत्री पॅकर्स मोंड संघाने मिळवलेली आहे पहिल्या 2 षटकात, कारण धावसंख्येवर नियंत्रण मिळवलंय. काही सिंगल्स आल्या, एक चौकार देखील येताना पाहायला मिळाला, परंतु नियंत्रण तर आहे. परंतु
क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि त्यासाठीचे म्हणजे वेळ बदलेल परंतु तुम्ही प्रयत्न केले तर प्रयत्न खूप महत्वाचे आहे आणि प्रयत्न करावे लागतील. निशाद समोर बॉलिंगसाठी जर पाहिलं तर तुषार. ओ हो एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला. लेनच्या पाठी थोडासा होता तिकडनं उसळी देखील दिली आणि यष्टीरक्षकांकडे पाठवला. तुषार बडे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आलेत. याही षटकाची सुरुवात त्यांच्याकडून चांगली झाली आहे. 17 चेंडू 39 रिक्वायर रन रेट मात्र हळूहळू वाढत चाललाय. प्रयत्न करावे लागतील. ओ यावेळेला देखील एक चांगला चेंडू पेश केला जातोय. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर पुन्हा लेंथवर त्या ठिकाणी थोडीशी चौकशी करायची. दुखापत तर नाही झाली ना यष्टीरक्षकाला. ओके आहात का? येस. बॅक टू बॅक 2 बॉल मात्र निर्धाव टाकले. दोन्ही बॉलचा टप्पा ऑप्शनच्या बाहेर लेंथ आणि लेनच्या थोडासा पाठीमागे याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न तुषार बर्गे यांनी दोन्ही चेंडूवर केलाय. यावेळेला मात्र थोडासा पुढे केला आणि मागे पाठवलाय परंतु अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. चांगली फेकी झाली आणि 1 धाव तिकडे मिळणार आहे. हा टप्पा ऑप्शनच्या बाहेरच होता परंतु आता थोडासा ओव्हर पिच होता आणि त्यामुळे हिट केलाय. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 3 चेंडूत केवळ 1 धाव आली आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 51 धावांचा पाठलाग गाबी स्पोर्ट्स मुंबईला करायचा आहे. या स्पर्धेच्या आठवणी या स्पर्धेतील परफॉर्मन्स याची चर्चा मात्र सर्व दूर होणार आहे. यावेळेला ताकदवर फटका चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोचला सुद्धा. 4-4-4-4 चौकार. मिळतोय 14 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. एका बाजूला गाबी स्पोर्ट्स मुंबई आणि त्यांच्या विरोधात बैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड यांच्यातील लढत. यावेळेला बॅटची कडा घेत चेंडू पाठीमागे जाईल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर बॅटची कडा घेतली. साजेचं टायमिंग साजेचं फुटवर्क साजेची बॉडी लँग्वेज नव्हती त्यामुळे बॅटची कडा घेऊन चेंडू पाठीमागे गेला आणि ते जोपर्यंत मात्र चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण देखील केली गेली. 18 धावा धाव फलकावर. लक्ष मोठं झालंय परंतु प्रयत्न करावे लागतील. 51चा पाठलाग करायचा आहे. ओ पुन्हा एकदा तेच टप्पा तोच अचूक पाहिला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर होता उसळी आणि यष्टीरक्षकांचं कौतुक करावे लागेल. यष्टांच्या हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए. पाहायला मिळतील. 12 चेंडू 33. 18 चेंडूंचा खेळ झालाय. 18 धावा झालेल्या आहेत. 6ची सरासरी गाठली आहे परंतु आता जर पाहिलं तर मात्र 16च्या सरासरीने धावा करायच्या आहेत तुम्हाला कारण 12 चेंडू 33. लक्ष थोडंसं पुढे गेलंय परंतु मॅच संपलेली नाहीये. यानंतर जर पाहिलं तर लगेच सामना होणार आहे. चालू सामन्यातील विजेता आणि त्यांच्या विरोधात श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे यांच्यातील सामना होईल. त्यामुळे अनुराग मोहिते आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर विशाल शहा जबरदस्त खेळाडू आहेत. गेल्याच आठवड्यात रॉयल फेस्टिवल बोर्ली स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळवली होती आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक मिळवली होती या खेळाडूने. परंतु समोर जर पाहिलं तर क्षमता आहे या दोन्ही बॅटरमध्ये. एक चौकार तर आला या ठिकाणी कुणाल जोवाटकर यांच्या बॅटमधून. 2 चौकार आलेले आहेत आणि आता त्याचे सगळे सहकारी म्हणत असेल अपेक्षा करत असतील हो कुणाल तू करू शकतोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहे. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला प्रचंड वेग ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. यष्टीरक्षकांचं कौतुक करावे लागेल. आशिष पाटील यष्ट्यांच्या लोगोला काय किपिंग करतायत कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा तेच गोलंदाज आणि आशिष पाटील असाच मारा मात्र सातत्याने सुरू आहे. म्हणजे गोलंदाजांना फक्त कीपरच दिसत आहेत अशा पद्धतीची कामगिरी इकडे पाहायला मिळते. 10 मध्ये अजूनही जर पाहिलं तर 33 धावांची आवश्यकता आहे. पहिले दोन्ही चेंडू मात्र विशाल शाह यांनी मात्र इकडे चांगले टाकलेले आहेत. विशाल शाह बॅटिंगला आले होते
त्यावेळेला काय जबरदस्त कामगिरी केली होती. त्यांनी खेळलेल्या लगातारचे 3 षटकारही खेळलेले आहेत. पुन्हा एकदा तेज भन्नाट वेग, फुलर लेनचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. दबाव वाढेल कारण धावा येत नाहीयेत. धावा नाही आल्या तर दबाव बॅटरवर असतो आणि विशाल यांनी पहिले 3ही बॉल मात्र डॉट टाकलेले आहेत. अनुराग मोहिते, विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. यावेळेला पुन्हा बीट करताना पाहायला मिळाले. यावेळेला व्हेरिएशन केलं, गती कमी टाकली, टप्पा थोडासा पाठीमागे घेतला, स्ट्रगल करतायत बॅटर आणि आता मात्र समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळतंय. शेवटचे 8 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी गाबी स्पोर्ट्स मुंबईला. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं, भैराई देवी मैत्री पॅकर्स मोड मॅच मध्ये आलेली आहे. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. सातत्याने मात्र फलंदाजांना मात्र इकडे विचारात पाडायला लागलंय. लेगबाईच्या स्वरूपातील एक धाव पाहायला मिळते. टप्पा सातत्याने बदलतायत, कधी फुलर लेन, कधी लेंथवर टाकतायत, कधी कमी गतीने टाकतायत, कधी वेगात टाकतायत. त्यांनी हे व्हेरिएशन करतायत इकडे विशाल शाह. 7 चेंडू 31. वरद 11 साठी देखील चांगलं क्रिकेट खेळतात. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि पहा काय चांगली बॉलिंग केली आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर केवळ 1 धाव अधिकृतरित्या आणि खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. बॅटिंग चांगली केली आणि बॉलिंगही चांगली केली विशाल शाह यांनी. आणि इकडे 6 चेंडू आणि 31 धावांची सुरुवातीला सोपं वाटणारं आव्हान मात्र आता खडतर झालंय. 6 चेंडूमध्ये 31 खडतर झालंय, परंतु अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. इकडे जर पाहिलं तर माधवीताई पांडुरंग मोडकर यांचा संघ जर पाहिलं तर या ठिकाणी मॅच मध्ये आलेला आहे. भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड. बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आम्ही कोळंबकर मसाले प्रॉडक्ट्स व विजय प्रोप्रायटर बाळा कोळंबकर यांचे विशेष आभारी आहोत. त्याचबरोबर सुमित्रा सृष्टी रेस्टॉरंट, सर्व प्रकारचं आपण स्वादिष्ट भोजन तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. वसंत विजय हा ब्रँड आहे देवगडचा आणि हीच त्यांची ओळख देखील आहे. 6 चेंडूमध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं झाले, परंतु बॉलिंगसाठी येत आहेत लक्ष्मण मोंडकर. यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. पहिलाच बॉल, त्याच्यावर आक्रमण केलं, मॅच ऑन ठेवली आहे आणि बॉल जातोय सीमारेषा पार. अजूनही 5 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. आणि आता मात्र एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय निषाद यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे लक्ष्मण. इकडे आपण पाहू शकता धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तर तिकडे मिळतील. व्हाईट बॉल प्लस 1 धाव देखील मिळेल आणि या धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदललंय. 5 मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 25. 5 मध्ये 25. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं आणि ही आनंदवाडी आहे. यावेळेला मात्र स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. रेस लागली फिल्डर आणि बॉल मधील, परंतु त्या ठिकाणी हाही बॉल सीमारेषा पार होताना पाहायला मिळतोय. 4 4 4 4 चौकार. वा, मॅच मध्ये मजा आली. येते आता हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रेक्षक आतुरतेने मात्र मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यांनी यानंतर चालू सामन्यातील विजेता विरुद्ध जर पाहिलं तर मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे यांच्यातील मॅच पाहायला मिळेल.
यावेळेला फुलटॉस, खराब बॉल, त्याच्यावर आक्रमण, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. ही बीमर साठी करण्यात आली आहे. आता मात्र थोडंसं चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि एका बाजूला एकतर्फी होत असलेला सामना, त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम मात्र या ठिकाणी नक्कीच झालेलं आहे. एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला या ठिकाणी निषाद यांच्या बॅटमधून. 6 तर आलाय, परंतु बीमर आहे की नाही हे देखील या ठिकाणी पडताळलं जात आहे. योग्य बॉल आहे, योग्य बॉल कळवला जातोय आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. षटकार, षटकार, चौकार खेळावे लागतील, तीच परिस्थिती आहे. कुणालने मारले आणखीन एक, ओ हो, लांब लचक षटकार. क्या बात आहे, जबरदस्त रंगत या मॅच मध्ये पाहायला मिळते. कुणाल जुवाडकर आज मात्र गाबी स्पोर्ट्स मुंबईसाठी लढताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला स्ट्रगल केलं आणि आता प्रतिस्पर्ध्यांना स्ट्रगल करायला लावतायत. 2 चेंडू आणि 9 धावांची मॅच आली आहे. आता मात्र दोन्ही संघांच्या समर्थकांच्या काळजाचे ठोके धगधग 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 करायला लागले असतील, अशी मॅच मात्र आता इकडे झाली आहे. लगातारचे 2 षटकार येताना पाहायला मिळाले. 6 चेंडू आणि 31 ची मॅच आता 2 चेंडू आणि 9 वर येताना पाहायला मिळते. लक्ष्मण मोंडकर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु कुणाल जुवाडकर चांगली कामगिरी केली आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये गाबी स्पोर्ट्स मुंबई हे नाव देखील आता चर्चेत येताना पाहायला मिळत आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव तर घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आणि आता मात्र 1 चेंडू आणि 8, मॅच संपलेली नाहीये. लक्षात घ्या, मॅच संपलेली नाहीये. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. थोडीशी चुरस मात्र गाबी स्पोर्ट्स मुंबईने देखील अंतिम टप्प्यामध्ये निर्माण केली. पुन्हा एकदा 1 चेंडू 8. निषाद, यावेळेला मात्र एक चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि मॅचला जिंकलं जात आहे. भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड संघाने सामना जिंकलेला आहे. अभिनंदन माधवीताई पांडुरंग. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब
मनोहर बांदेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड आणि टेल तुम्हाला कॉल करायचंय. कोण करणार? हॅलो, टॉस इथे झालाय. अभिनंदन. विशालने मला वाटतं टॉस इथे जिंकलाय. नॉकआउट स्टेज मध्ये आता हे सामने सुरू झालेले आहेत. इथे जिंकणं गरजेचं आहे. इथे जर पराभूत झालात तर या स्पर्धेमधला प्रवास इथे संपेल. हाही सामना थोडासा कठीणच गेलाय. गाभीत मुंबई या टीमने खूप चांगला खेळ तुमच्या अगेन्स्ट दाखवला. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 5 ओव्हरचा सामना आहे. समोर श्रीतेज 11 सारखा एक बलाढ्य संघ तुमच्या अगेन्स्ट यापूर्वी खेळलाय. त्याच्यामुळे कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. कोणाकडून अपेक्षा वाढल्यात या मॅच मध्ये? या मॅचमध्ये आता ओमी आणि भावेशची अपेक्षा जास्त आहे, कारण की त्यांच्या हात परफॉर्मन्स झाला नाही, मग त्यांच्याकडून अपेक्षा जास्त असेल. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 23 केल्या, त्याच्यानंतर डाव गडगडला असं वाटलं? हो, नक्कीच गडगडला. आता आम्ही जे चूक झाली ते म्हणजे उभारण्याचा प्रयत्न करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. श्रीतेज, स्पोर्ट्स अकॅडमी टॉस तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं? आम्ही बी बॉलिंग केली असते. पण आता बॅटिंग करायची. काय वाटते कोणते फलंदाज चांगला खेळ करतील? कारण मागचा सामना तुम्ही गमावलाय, एक क्रुशियल सामना तुम्ही गमावलाय. नाही, बॅट्समन त्यांचा रोल करतात आहे, फक्त बॉलर लोकांनी त्यांचा रोल केला पाहिजे. म्हणजेच गोलंदाजी चांगली झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. ओव्हरऑल आतापर्यंत काय मिळालं या स्पर्धेमध्ये खेळत असताना असं वाटतंय? तसं पाहता गेले तर नाईट टुर्नामेंट आहे, तरी बॉलर लोकांनी थोडं पुश केलं पाहिजे, कमी रन सेव्ह केले पाहिजे, कारण की ह्या क्लायमेटमध्ये नंतर थोडे रन होणं अवघड आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया विशाल चहा याला. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथे दिला जाईल. ही आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर कीर्ती सेल्स कडून हे ब्लूटूथ हेडसेट देऊन सन्मान इथे होतोय. अभिनंदन विशाल, वेल प्लेड. नवी मुंबईचा खेळाडू आहे घनसोलीचा, त्याने हा सामना इथे जिंकलाय. आणि चला, जास्त वेळ न घेता लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे आपण वळणार आहोत. फरहान खान यांच्याकडून हमारे चैनल टेनिस क्रिकेट प्रशांत। को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर हालाकी मासेमारी हा तुमचा प्रमुख व्यवसाय, परंतु क्रिकेट देखील तुम्ही चांगलं खेळताय. या स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजे पैसे गोळा करून तुम्ही ही स्पर्धा खेळलात, त्याबद्दल काय म्हणाल? पहिले धन्यवाद देऊ शकतो ते आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचे सर्व मान्यवर आणि सभासद. दुसरं म्हणजे आम्ही दरवर्षी नोकरी निमित्त कामं करतो वगैरे, आणि त्याच्यामुळे फक्त आम्हाला सॅटर्डे संडे फक्त प्रॅक्टिससाठी भेटतो. आवड म्हणून खेळतो आम्ही. आज सर्वांनी एक अशी आम्ही थोडी मदत करून आज एंट्री फी जमा करून वगैरे आम्ही आज खेळायला म्हणून सर्वांची इच्छा होती की खेळूया एक वर्षी तरी. पुढच्या वर्षी अजून चांगली टीम बनवू आणि परत नव्या जोमाने येऊ. खूप चांगल्या जोमाने या हीच अपेक्षा आहे. तपस्वी तारी यांनी ज्या रील्स बनवलेल्या आहेत, 2 रील्स आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीवर, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. गाभित समाजावर त्यांच्या क्रिकेटवर त्याने एक रील बनवली, त्याचबरोबर अगोदर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची त्याने एक रील बनवली, ती सध्या भरपूर व्हायरल झाली आहे. तपस्वी तारीचं देखील मनपूर्वक आभार. देवगडची स्पर्धा तुम्ही पाहताय, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. सामन्याला सुरुवात होते. समालोचन कक्षात पुन्हा एकदा आवाज ऐकूया चंदू शेटे सरांचा. धन्यवाद. हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।